Hello dear students, I am Yogita Patil from PSGP Mandals Arts Science and Commerce Junior College, Shahada. Subject English. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेक्शन सेकंड 2.1 चेरी ट्री दुसऱ्या सेक्शनमधील चेरी ट्री ही पहिली पोएम आज आपण बघणार आहोत. First of all, we will solve the icebreakers activities. Now open your textbook, look at the page number 65. First activity, trees are revered because. Revered means respect, म्हणजेच आदर. विद्यार्थी मित्रांनो, मी ज्या काही शब्दांचे अर्थ तुम्हाला सांगत असते ते कृपया आपल्या वहीमध्ये लिहून घेत जा. द ट्रीज आर रेवर्ड बिकॉज. आपण वृक्षांचा आदर करतो किंवा वृक्षांविषयी आदर केला जातो कारण. द वन एक्झाम्पल इज डन फॉर अस. एक एक्झाम्पल आपल्यासाठी तिथं केलेलं आहे. दे गिव्ह अस जॉय. ते आपल्याला आनंद देतात. अजून आपण काय सांगू शकतो तिथं? वृक्षांचा आदर का केला पाहिजे? बिकॉज दे गिव्ह अस ऑक्सिजन, फूड, वूड, फ्लॉवर्स, कॉटन अँड शेल्टर. ते आपल्याला शेल्टर निवारा देतं. कॉटन, फ्लॉवर्स फळ, फूल, लाकूड, अन्न, ऑक्सिजन या गोष्टी आपल्याला वृक्षांपासून मिळत असतात. देन वी कॅन से दे कीप बॅलन्स ऑफ द इन्व्हायरमेंट. अजून आपण एक सांगू शकतो की ट्रीज कीप बॅलन्स ऑफ द इन्व्हायरमेंट, की वृक्षांमुळे झाडांमुळे पर्यावरणाचा समतोल हा राखला जातो. नेक्स्ट वी कॅन से दे गिव्ह अस शॅडो. त्यानंतर आपल्याला वृक्ष सावली देतात. देन दे प्रिव्हेंट सॉईल. मातीची धूप त्यामुळे होण्यापासून वाचते. अँड नेक्स्ट वी कॅन से दे ब्रिंग रेनफॉल. आणि झाडांमुळे किंवा वृक्षांमुळे त्या ठिकाणी पाऊस पडायला मदत होते. अशा प्रकारे हे कारणं तुम्ही लिहू शकतात. ती तुम्ही आपल्या नोटबुकमध्ये लिहायची आहेत. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, कॉलम ए शोज युअर इन्व्हॉल्वमेंट इन ग्रोविंग अ ट्री ॲज वेल ॲज द स्टेजेस इन द लाईफ ऑफ ए ट्री. कॉलम एमध्ये जर तुम्ही एखादं झाड लावलं असेल तर त्या झाडाची जी काही वाढ आहे त्याचे टप्पे तुम्हाला तिथं दिलेले आहेत. अँड इन कॉलम बी शोज द फिलिंग्स यू एक्सपिरियन्स ॲट ऑल द स्टेजेस, मॅच देम ॲप्रोप्रिएटली. आणि बी कॉलममध्ये तुम्हाला तुमच्या जे काही फिलिंग्स आहेत त्या दिलेल्या आहेत की ते झाड जे काही स्टेज आहे किंवा जी पायरी आहे तेव्हा ते झाड केवढं होतं, तेव्हा तुमच्या फिलिंग्स काय आहेत किंवा काय झाल्या त्याचे तुम्हाला ते मॅच करायचे किंवा त्या जोड्या जुळवायचे आहेत. ते आपण बघूया. फर्स्ट इज यू प्लॅन्टेड अ सॅपलिंग. तुम्ही एखादं छोटंसं झाड, एखादं रोपटं लावलं. तर ते लावलं तेव्हा तुमच्या भावना काय होत्या, त्या भावना तुमच्या बी कॉलममध्ये दर्शवलेल्या आहेत. मग ती तुम्ही लिहू शकतात. ई यू वॉन्टेड टू मेक अ हंबल बिगिनिंग, की एक चांगली अशी सुरुवात जी काही होती ती तुम्ही बघितली. सेकंड, यू वॉटर्ड दी प्लॅन्ट. त्यानंतर दुसरी तुमची जी काही ॲक्टिव्हिटी आहे किंवा सहभाग आहे तो काय होता की तुम्ही त्या प्लॅन्टला किंवा त्या झाडाला पाणी दिलं. मग पाणी देताना तुमच्या भावना काय होत्या? यू केअर फॉर इट, म्हणजे तुम्हाला त्या झाडाची काळजी आहे म्हणून तुम्ही त्याला पाणी दिलं. थर्ड, यू सॉ द शूट फॉर द फर्स्ट टाईम. त्यानंतर तुम्ही त्याला पहिलं पान फुटताना बघितलं. तिथं काय लिहू शकतात? द न्यू एक्सपिरियन्स ब्रॉट एक्साइटमेंट टू यू, की अगदी एक खूप नवीन अनुभव तुम्हाला आला आणि त्यामुळे तुम्ही एक्साइट झालात. फोर्थ, यू फेन्स्ड दी प्लांट. तुम्ही त्या झाडाला कुंपण केलं.
त्या रोपट्याला तुम्ही कुंपण केलं. म्हणजेच तुमची इथं फिलिंग काय असेल, युअर मोटिव्ह वॉज टू प्रोटेक्ट इट, की तुमचा हेतू इथं काय आहे, की त्याला संरक्षण देणं. प्रोटेक्ट म्हणजे संरक्षण देणं. नेक्स्ट, द प्लांट ग्रॅज्युअली सॉ लश ग्रीन लीव्ज ग्रो ऑन इट. द प्लांट ग्रॅज्युअली सॉ लश ग्रीन लीव्ज ग्रो ऑन इट. आता तुम्ही त्या झाडावर अगदी कोवळी अशी हिरवीगार पानं त्याच्यावर आता आलेली आहेत आणि ती वाढताना तुम्ही बघत आहात. द फिलिंग्स ऑफ युअर इज द कलर सिम्बॉलायझिंग लाईफ गिव यू अ फिलिंग ऑफ होप, की एक आशा तुम्हाला त्या ठिकाणी मिळत असते. द ट्री हॅड बर्ड्स टू गिव यू, मग त्याचं उत्तर तुम्ही काय लिहिणार, गिव यू अ फिलिंग ऑफ जॉय टू सी द प्रॉमिसिंग फ्युचर, की त्याला येणाऱ्या छोट्या छोट्या बर्ड्स म्हणजे कळ्या वगैरे जे काही आहे ते बघून तुम्हाला पुढचं जे काही भविष्य आहे त्या उज्ज्वल भविष्याची, म्हणजे ते झाड पुढे नक्कीच वाढेल याचं तुम्हाला त्या ठिकाणी जाणीव झाली आणि त्यामुळे त्याचा तुम्हाला आनंद होतो. नेक्स्ट, बर्ड्स मेड अ नेस्ट ऑन द ट्री विच वॉज फुल्ली ग्रोन अँड लॅडन विथ फ्लॉवर्स. आणि आता तुम्ही लावलेलं ते झाड जर वाढलं तर त्याच्यावर पक्षी त्यांचं नेस्ट घरटं तयार करतात, की ज्या झाडावर की जे झाड आता पूर्णपणे वाढलेलं आहे अँड लॅडन विथ फ्लॉवर्स, आणि फळांनी ते आता बहरलेलं आहे. मग तेव्हा तुमच्या फिलिंग्स भावना काय असतील. नेक्स्ट अँड लास्ट, यू वेर हॅपी. सी, बी कॉलममधील सी बघा. यू वेर हॅपी अँड सॅटिस्फाईड बिकॉज यू एक्सपिरियन्स्ड वॉट यू हॅड ऑफन हर्ड दॅट स्मॉल बिगिनिंग्स कॅन लीड टू ग्रेट अचिव्हमेंट्स. तर तुम्हाला हे बघून आनंद होईल, त्याचप्रमाणे सॅटिस्फाईड समाधान देखील वाटेल, कारण तुम्ही तो अनुभव घेतला. कोणता अनुभव घेतला, यू हॅड ऑफन हर्ड, की जे तुम्ही आतापर्यंत ऐकलं होतं त्याचा अनुभव घेतला. काय ऐकलं होतं, दॅट स्मॉल बिगिनिंग्स कॅन लीड टू ग्रेट अचिव्हमेंट्स, की छोटी अशी सुरुवात जी काही आहे शेवटी ती खूप मोठी अचिव्हमेंट्स त्याच्यापासून आपल्याला मिळत असते. नाऊ टर्न युअर पेज, लुक ॲट द पेज नंबर 66. इन्फॉर्मेशन अबाउट द poet Ruskin Bond. This poem is written by Ruskin Bond. Ruskin Bond was born in Kasauli, Himachal Pradesh in 1934. रस्किन बॉन्ड यांचा जन्म हिमाचल प्रदेशमधील कसोली या ठिकाणी झाला 1934मध्ये. Ruskin Bond has written hundreds of short stories, essays, novellas and more than 30 books for children. रस्किन बॉन्ड यांनी जवळजवळ शेकडो शॉर्ट स्टोरी लिहिल्या, निबंध लिहिले, एसेज, नॉवेलाज अँड मोर दॅन 30 बुक्स फॉर चिल्ड्रेन, आणि जवळजवळ 30पेक्षा जास्त लहान मुलांसाठी किंवा बालकांसाठी त्यांनी पुस्तकं लिहिली. His first novel, The Room on the Roof, written when he was 17, received the John Lillian Rice Memorial Prize in 1957. तर फक्त 17 वर्षाची असताना त्यांनी त्यांची जी पहिली नॉवेल लिहिली, द रूम ऑन द रूफ, यासाठी त्यांना जॉन लिलियन रीज मेमोरियल प्राइज हा अवॉर्ड त्यांना मिळाला. He has also published 2 volumes of autobiography. आत्मचरित्र. त्यानंतर त्यांनी 2 आत्मचरित्र देखील पब्लिश केले, प्रकाशित केले. Scenes from a Writer's Life and The Lamp is Lit, a collection of essays and episodes from his journal. In 1992, he received the Sahitya Academy Award for English Writing in India. आणि 1992मध्ये त्यांनी इंग्लिश रायटिंग इन इंडिया, की भारतामध्ये त्यांच्या इंग्लिश लिखाणाला साहित्य अकादमी अवॉर्ड हा मिळाला.
ही वॉज अवॉर्डेड द पद्मश्री इन 1999. 1999मध्ये पद्मश्री या पुरस्काराने त्यांना पुरस्कृत करण्यात आले. त्यानंतर रस्किन बॉन्ड लिव्स विथ हिज ॲडॉप्टेड फॅमिली इन मसुरी, उत्तराखंड. The poem Cherry Tree is about the poet's ecstasy over a tree which he planted, which took 8 years to grow. The poem Cherry Tree is about the poet's ecstasy. Ecstasy म्हणजे काय? आनंद. Over a tree which he planted, which took 8 years to grow. की जे झाड त्यांनी लावलेलं होतं आणि जे झाड वाढायला 8 वर्ष लागले आणि ते वाढल्यानंतर ते बघितल्यानंतर त्यांना जो आनंद झाला त्याबद्दलची ही पोएम आहे. He is expressing his wonder at the ways of nature and how the cherry blossoms are fragile and quick to fall. He expressing his wonder at the ways of nature and how to the cherry blossoms are fragile and quick to fall. तर त्यांना वाटणारं आश्चर्य त्यांनी इथं व्यक्त केलेलं आहे निसर्गाबद्दलचं, की कशा प्रकारे त्या चेरीचं झाड वाढलं, मोठं झालं. The tree gives him immense joy as he can see the stars and the blue sky through dappled green trees. Let's see the poem Cherry Tree. 8 years have passed since I placed my cherry seed in the grass. Must have a tree of my own, I said, and watered it once and went to bed. The poem begins with the poet recalling that 8 years ago he had placed a cherry seed in the grass. आता या पोएमची सुरुवात कशाने झालेली आहे की पोएट रस्किन बॉन्ड किंवा कवी या ठिकाणी 8 वर्षापूर्वी त्यांनी जे झाड लावलेलं होतं किंवा जे बी त्या ठिकाणी चेरी ट्रीचं लावलेलं होतं ते आठवतात. He remembered he wanted to have his own cherry tree. He had watered the ground where he put the seed and forgotten about it. आता या कवितेची सुरुवात होते ती 8 वर्षापूर्वी कवीने एक चेरीचे बी गवतात पेरले होते त्या आठवणीने. स्वतःचे एक चेरीचे झाड असावे असे कवीला वाटते आणि म्हणून ते त्या ठिकाणी चेरीचं बी त्या ठिकाणी लावतात, पेरतात आणि बी पेरल्यानंतर तो मातीला एकदा पाणी घालतो आणि त्यानंतर त्याबद्दल पूर्णपणे विसरून जातात. and water it once and went to bed and forgot. But cherries have a way of growing, though no one's caring very much or knowing. The cherry tree, in spite of his carelessness, had survived. At the end of that summer, the poet noticed a small cherry tree plant where he had placed the seed growing among the tall. तर अशा प्रकारे and forgot, but cherries have a way of growing. दुर्लक्ष होऊनही त्या चेरीचे झाडाकडे दुर्लक्ष होऊनही ते चेरीचे ते झाड ते रोपटे मात्र रुजते, टिकून राहते. आणि though no one's caring very much or knowing. And suddenly that summer near the end of May, I found a tree had come to stay. आणि उन्हाळ्याच्या अखेरीला ते बी पेरलेल्या जागी त्या ठिकाणी उंच अशा त्या रानटी गवतामध्ये एक इवलेसे चेरीचे रोपटे उगवलेले कवीला आढळते. Near the end of May, I found a tree had come to stay. It was a very small 5 months child, lost in the tall grass, running wild. I found a tree had come to stay. It was very small 5 months child. आता त्या रोपट्याला त्या ठिकाणी ते 5 महिन्याचं झालं होतं म्हणून त्याला 5 months चाइल्ड असं कवीने म्हटलेलं आहे की ते खूप छोटं होतं आणि कुणाला त्याबद्दल माहीत नव्हते किंवा कुणी त्याची काळजी घेत नव्हतं. तरीही त्या अनिर्बंध वाढलेल्या त्या गवतामध्ये लपलेले चेरीचे रोपटे आता 5 महिन्याचे झालेले होते. लॉस्ट इन द टॉल ग्रास रनिंग वाईल्ड.
Goats ate the leaves. The grass cutter scythe. Scythe means a long handle tool with a long curved blade to cut grass and grain. तर गवत कापण्याचा कोयता किंवा बिळा. आणि शेळ्यांनी त्याची पाने खाल्ली होती. गोट्स एट दी लिव्स. तर शेळ्यांनी त्याचे पाने खाल्ली होती आणि गवत कापायच्या कोयत्याने त्या ठिकाणी रोपट्यावर वार केलेले होते. स्प्लिट इट अपार्ट अँड मान्सून ब्लाइट. स्प्लिट म्हणजे काय? तर त्याच्यावर त्या ठिकाणी पावसाची जी काही कीड आहे ती कीड त्याला लागलेली होती. ब्लाइट म्हणजे झाडांना होणारा एक रोग किंवा कीड. आणि त्या गवताने त्याचे वार झालेले होते किंवा त्याचे 2 भाग झाले होते. स्प्लिट म्हणजे. आणि पावसाळ्यात कीड लागून चेरीचे ते बारीक खोड त्या ठिकाणी वाळूनही गेलेले होते. Shriveled the slender stem, even so. Next spring I watched 3 new shoots grow. The young tree struggled upward, thrust its arms in a fresh first lust for light and air and sun. Shriveled the slender stem. Shriveled this काय? Wrinkled or shrunken म्हणजे वाळणे किंवा सुकणे. तर अशा प्रकारे ते बारीक खोड त्याला कीड लागल्यामुळे ते वाळलेले होते, सुकून गेले होते. नेक्स्ट स्प्रिंग आय वॉच 3 न्यू शूट्स ग्रो. आणि तरी देखील स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतू. तर पुढच्या वसंत ऋतूमध्ये कवीला काय आढळते? ते रोपटे नुकतेच त्या ठिकाणी जिवंत राहिले नव्हते, तर काय झालं होतं? 3 न्यू शूट्स ग्रो. तर त्याला 3 कोवळी पाने फुटलेलीही कवीला दिसतात. द यंग ट्री स्ट्रगल अपवॉर्ड, थ्रस्ट मीन्स पुश फोर्सफुली म्हणजे झेपावणे किंवा मुसंडी मारून पुढे जाणे. तर द यंग ट्री स्ट्रगल अपवॉर्ड थ्रस्ट. आणि उंच झेपावणारे ते रोपटे ऊन, वारा आणि पावसासाठी आसुसलेले होते. जणू काही कोणत्याही परिस्थितीत जगण्याची त्या ठिकाणी ते धडपड करीत होतं. इट्स आर्म्स इन अ फ्रेश फर्स्ट लस्ट फॉर लाईट अँड एअर अँड सन. फ्रेश फर्स्ट लस्ट. लस्ट म्हणजे काय? आस किंवा इच्छा. फर्स म्हणजे ॲग्रेसिव्ह म्हणजे त्याची तीव्र इच्छा होती. कशाची? तर लाईट, एअर अँड सन. लाईट म्हणजे ऊन, एअर वारा, सन पाऊस. अशा प्रकारे सगळ्या या गोष्टींसाठी ते आसुसलेले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं थांबूया. पुढचा भाग पुढच्या लेक्चरमध्ये बघू.